चाहिए। थोड़ा एआई अगर हमारे जो प्राइम मिनिस्टर है उनके जगह पे किसी एआई को बिठाया होता तो शायद पता चलता कि आपके एनालिटिक्स और स्टैटिस्टिक्स क्या कहते हैं। माननीय महोदय, अभी हमारे भारत में 2 आईपीएल चल रहे हैं। एक आईपीएल जो गेंद और बल्ले के साथ खेला जाता है यानी इंडियन प्रीमियर लीग, और एक आईपीएल जो बच्चों के भविष्य के साथ खेला जाता है यानी इंडियन पेपर लीग। तेलंगाना एसएससी हिंदी पेपर लीग, बिहार क्लास 10 एग्जामिनेशन लीग, नेशनल लेवल एग्जामिनेशन कैंप, जेडबलई आसाम टॉपर्स कैंप, आसाम जनरल साइंस पेपर लीग, राजस्थान फॉरेस्ट गार्ड रिक्रूटमेंट पेपर लीग, महाराष्ट्र एचएससी केमिस्ट्री पेपर लीग, हरियाणा पुलिस कांस्टेबल एग्जाम पेपर लीग। अरे चाहूं तो 2 मिनट सिर्फ लीग बता सकता हूं। The highest ever in the Department of School Education and Literacy। और जो इस बजट पे सवाल उठा रहे हैं, मैं उनसे ये कहना चाहती हूँ, this budget reflects a strong commitment for fostering equity and excellence. Through careful planning and innovative policies, we continue to build a robust financial future for our nation. Thank you. शिक्षणाचं रूप तर वाढतंय, बजेटनं त्याला दिलंय खत। विद्यार्थ्यांचा यशाने उजळेल भारताचं संपूर्ण पट। राजकारणाचं लक्ष जिथे तिथे शिक्षणाचा विचार हे बजेट दाखवते। भविष्य घडवण्याचा निर्धार, भविष्य घडवण्याचा निर्धार। वर्ध्यात आज संसदेत काही क्षण झालेल्या गोंधळामुळे काही वेळासाठी संसदीय कामकाज तहकूब करण्यात आले। वर्धाच्या सेवाग्राम येथील चरका सभागृहात एक आगळेवेगळे संसद भवन आणि या भवनात चालणारे कामकाज पाहायला मिळाले। शिक्षण, अर्थव्यवस्था, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि देशातील घोटाळ्याचे मुद्दे या संसदेत चांगलेच गाजले। या वर्ध्यातील या संसदीय कामकाजात विरोधकांकडून एकावर एक प्रश्नांचा भडीमार झालाय, तर दुसरीकडे सरकारकडून विरोधकांवर टीका करीत प्रश्नांना उत्तर देण्यात आली। युथ फेस्टिवलच्या निमित्ताने ही युथ पार्लमेंट आयोजित करण्यात आली होती। वर्धा तसेच विविध जिल्ह्यातून युवा वर्ग या युथ फेस्टिवलमध्ये सहभागी झाले आहे। 8 व 9 जानेवारी रोजी झालेल्या युथ फेस्टिवलमध्ये युथ पार्लमेंट आकर्षण ठरले आहे। संसदेत एमपी आणि मंत्र्यांसोबत विरोधी पक्ष नेत्याला शपथ देऊन कामकाज सुरू झाले। तब्बल 2 तास चाललेल्या या कामकाजात देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध विकासाचे मुद्दे चर्चेत राहिले। या दरम्यान पेपर लीक स्कॅम हा सर्वात मोठा मुद्दा राहिलाय। संसदीय कामकाज दरम्यान शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी चर्चा करण्यात आली। विरोधकांकडून आक्रमकपणे मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना या युथ पार्लमेंटमध्ये चरका सभागृहात जमलेल्या सर्वांचे लक्ष वेधले। युथ फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते, तसेच येथे प्रदर्शन देखील लावण्यात आले। युवकांच्या कलागुणांना वाव देणारे हे आगळेवेगळे युथ फेस्टिवल सर्वांसाठी पर्वणीच ठरले आहे। आणि कंटिन्यू तुम्ही न्यूज चॅनल्स बघाल तर राजकारणाच्या 80% गोष्टी ज्या आहेत त्या राजकारणाशी निगडीत असतात। या सवयींमध्ये कुठेतरी प्रत्येक युवकाला वाटते की हा एक प्रोफेशन आहे जो मी अवगत करायला पाहिजे, मला पण राजकारणी बनायचं आहे, मला पण देशाची सेवा एक चांगला नेता बनून करायची आहे। मग त्यासाठी प्रयोगस्थळ कोणतं असलं पाहिजे, कारण इलेक्शन हे त्याची एक्झाम आहे, पण युथ पार्लमेंट सारखे कार्यक्रम जिथे हा युवक स्वतःची प्रतिभा, मी कशा प्रकारचा देशासाठी विचार करतो आणि मी कशा प्रकारची तुमची काळजी घेऊ शकतो, या पद्धतीने स्वतःचे विचार मांडून एक युथ पार्लमेंटच्या माध्यमातून तो स्वतःची प्रतिभा लोकांना दाखवतो। तर त्यामुळे मला असं वाटतं की युवकांना हा एक मंच जो आहे वर्धा युथ फेस्टिवल, त्यामध्ये युथ पार्लमेंटच्या माध्यमातून नवीन नेते आपण वर्धेला दाखवू शकतो का, याची एक संकल्पना आम्ही वर्धेकरांसमोर ठेवलेली आहे। 1 ऑक्टोबर 1949 रोजी चीनला स्वातंत्र्य मिळाले। चीनला आपल्या 2 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाले, तरी तो देश आपल्या देशापेक्षा समृद्ध आहे, त्या देशामध्ये सर्व सुविधा आहे, पण आपल्या देशामध्ये का नाही, मी हाच प्रश्न त्या विरोधी पक्षांना विचारत होतो। जर आपला देश त्यांच्या परी स्वातंत्र्य झाला असता तर आपल्या देशामध्ये सर्व सुविधा असायला पाहिजे, पण का नाही? तो देश जर बघितला तर आपल्या त्या देशामध्ये शिक्षण सुविधा सर्वात जास्त आहे, त्या देशामध्ये स्पोर्ट्स अकॅडमी सर्वात जास्त आहे, त्या देशामध्ये जे बघितलं तर आपल्या भारत देशापैकी सर्वात सुविधा त्यांच्यामध्ये जास्त आहे। असा आपला भारत देश का? जर आपला भारत देश पहिले स्वातंत्र्य झाला तर आपल्या भारत देशामध्ये त्याच्या पहिली असायला पाहिजे, पण आपला भारत देश मागं काहून आहे? Honorable Prime Minister, Chairperson and esteemed members of the House, a country's growth is driven by education. We, under our Prime Minister, are achieving great success in this nation. Under our Prime Minister, 2.5 lakh villages have digital classroom and the same number of villages have been connected through BharatNet.
The Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana reaches 1.35 crore youth. On the other hand, the opposition makes skill development a buzzword without doing much about it. To the opposition who question our investment in education, let me ask, where were these visionaries during your tenure? Headlines such as India's education revolution leads the world. And सर वहां पर एजुकेशन पर टैक्स नहीं था, इसलिए वो डेवलप कंट्रीज बने। सर मुझे बताइए कौन बाहर धरने में बैठा है कि हमें वन नेशन वन इलेक्शन चाहिए? हमें वन नेशन वन इलेक्शन नहीं, हमें वन नेशन वन एजुकेशन चाहिए कि एक बड़े से बड़े उद्योगपति का बच्चा और एक छोटे घर का बच्चा एक ही बिल्डिंग में एक ही क्लास में बैठकर एक ही टीचर से पढ़े। माननीय महोदय, अभी हमारे भारत में 2 आईपीएल चल रहे हैं। एक आईपीएल जो गेंद और बल्ले के साथ खेला जाता है यानी इंडियन प्रीमियर लीग, और एक आईपीएल जो बच्चों के भविष्य के साथ खेला जाता है यानी इंडियन पेपर लीग। तेलंगाना एसएससी हिंदी पेपर लीग, बिहार क्लास 10 एग्जामिनेशन लीग, नेशनल लेवल एग्जामिनेशन स्कैम, जेडबलई आसाम टॉपर स्कैम, आसाम जनरल साइंस पेपर लीग, राजस्थान फॉरेस्ट गार्ड रिक्रूटमेंट पेपर लीग, महाराष्ट्र एचएससी केमिस्ट्री पेपर लीग, हरियाणा पुलिस कांस्टेबल एग्जाम पेपर लीग। अरे चाहूं तो 2 मिनट सिर्फ लीग बता सकता हूं। सर ये 6% ये कहते हैं वहां बैठे बैठे कि बहुत पैसा है, बहुत पैसा है। तो मुझे बताइए 2023 की हिंदुस्तान टाइम्स की रिपोर्ट के हिसाब से आज भी 65% गांवों के घरों में नेट नहीं है, और ये कहते हैं कि हमने डिजिटल बोर्ड्स लगाए। सर एक और बात बता दूं, इस वजह से सर तमिलनाडु में जब फ्री लैपटॉप्स बांटे गए तो उनका ई लर्निंग पार्टिसिपेशन 40% से बढ़ गया और उनकी लिटरेसी रेट 5% से बढ़ गया। अगर ये तमिलनाडु में हो सकता है तो पूरे भारत में क्यों नहीं? सर अकॉर्डिंग टू यूडीआईएससी रिपोर्ट, आप लैपटॉप में चेक कर सकते हैं, पेज नंबर 55, 56, 57 ऑफ 2021 एंड 2022। वो कहता है कि 24% ऑफ स्कूल्स does not have internet facilities, only 12% have lack functional toilet for girls, 43% of schools do not have adequate drinking water। और ये कहते हैं हमने करोड़ों में पैसे लगाए। कहाँ है करोड़ों के पैसे, दिखाइए। सर बस यही बोल कर कहना चाहूंगा कि हम हमारी जान देने को तैयार है, लेकिन देश का हर एक बच्चा शिक्षित होना चाहिए। धन्यवाद। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है बड़ा। लेडीज एंड जेंटलमैन, मेरा नाम है अक्षय विरुकर, मैं एक आदिवासी यवतमाळ जिल्हा से यहाँ पे आया हूँ। अभी तुमच्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आजचं एज्युकेशन 10 वर्षाच्या नंतरचं एज्युकेशन। मी तुम्हाला सांगतो 10 वर्षाच्या अगोदरचं एज्युकेशन कसं होतं। अध्यक्ष महोदय, 10 वर्षाच्या अगोदर आम्ही चटाईवर अभ्यास करायचो। आमच्या शाळेमध्ये चटाई होत्या, चटाईवर आम्ही अभ्यास करतो। आज आमच्याकडे डेस्क आहे, त्या डेस्कवर आम्ही बसतो। अध्यक्ष महोदय, आम्ही कौशल्य विकास नावाची योजना चालू केली। त्या योजनेचं असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। नितीन गडकरी सरांनी एक बांद्रा या ठिकाणी छोट्याशा हॉटेलमध्ये एक व्हिजिट दिली होती। त्या व्हिजिटमध्ये एक कुक आला होता। त्या कुकला विचारलं, बाबा तुझा पगार किती आहे? तेव्हा त्या कुकने सांगितलं, सर माझा पगार खूप कमी आहे, मला फक्त 15 लाख रुपये मिळते। पण त्याला 15 लाख रुपये महिन्याचे मिळते। तो कौशल्य विकास आम्ही युथ मध्ये दाखवलेला आहे। सबका विकास सबका साथ हाच आमचा एजेंट आहे। आणि ट्रायबल स्टुडंट मधून येतात त्यांची परिस्थिती अगोदर खूप खराब होती। आज त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी रोड सुद्धा आहे, आज त्यांच्या घरची वीज सुद्धा जात नाही। अगोदर आम्हाला लोड शेडिंग साठी लिहून ठेवावं लागेल की 2 दिवस लोड शेडिंग, 4 दिवस लोड शेडिंग नाही। आजची परिस्थिती खूप चांगली आहे। 10 वर्षाच्या अगोदरच्या परिस्थितीपेक्षा आजची युथ वाला हर व्यक्ति देश को हर स्वरूप में शक्तिशाली बनाता है, परंतु वर्ल्ड लार्जेस्ट फिफ्थ इकोनॉमी होने के बावजूद भी 6% जीडीपी जो ग्लोबल बेंचमार्क है, हम उसके काफी नीचे हैं। नई शिक्षा नीति लाई एंड न्यू एजुकेशन पॉलिसी, लेकिन बजट कम होने के कारण प्रॉपर इम्प्लीमेंटेशन, इंफ्रास्ट्रक्चर और क्वालिफाइड टीचर्स तो है ही नहीं। इसी वजह से कोचिंग के नाम पर स्टूडेंट्स का एक्सप्लॉयटेशन और पेपर
Dr. Rishika Chattani to step forward and take your oath. Dr. Rishika Chattani states, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Thank you. स्तूप सीमा गणेश बाचडे पाटील या देशाच्या संसदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी गांभीर्यपूर्वक कायद्याद्वारे स्थापित झाल्याच्या भारतीय संविधानाप्रती खरा विश्वास आणि निष्ठा बाळगेन. अध्यक्ष महोदय, ज्या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील, ज्या देशामध्ये युवकांचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक शिक्षणाचा घटक ज्या महात्मा फुल्यांनी सुरू केला, ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आमच्या मायमाऊलींच्या दारापर्यंत शिक्षणाची मुहूर्तमय रोवली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये इथं कितीतरी शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांचे मुलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घडले, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत देशामध्ये, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेला जगाच्या ज्ञानवेशीवरती जगाचं ज्ञानतीर्थ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बनावं लागलं, त्यांच्या देशात अध्यक्ष महोदय ज्या आमच्या सरकारनं बांधलेल्या किंबहुना शासनाचं अंकुश ज्या शाळांवर आहे, त्या शाळा जर त्या ठिकाणी आज आमच्या देशात बंद पडत असतील तर खरं म्हणजे या देशाच्या शासनाचं हे सगळ्यात मोठं दुर्दैवाचं पाऊल आहे. या सदनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अध्यक्ष महोदय, देशातील जिल्हा परिषदची शाळा म्हणजे जिथं सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे विद्यार्थी मुलं हे त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात, त्याचमुळं अध्यक्ष महोदय ते प्रत्येक जण हे आपलं सक्तीचं शिक्षण त्या ठिकाणी कसं घेईल याच्याकडे आमच्या शासनाचा भर असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमचं शासन गेल्या 10 वर्षापासून देशावर त्या ठिकाणी राज्य करत आहे आणि अध्यक्ष महोदय आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे की आम्ही एज्युकेशन सेक्टरवर अर्थात शिक्षण क्षेत्रात पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अर्थ खात्याचा अर्धा भार महाराष्ट्र त्या ठिकाणी खात्यावर घेत आहे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, तरी देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासन 2023 मध्ये फेब्रुवारीत त्या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ऍक्ट अर्थात मग त्यामध्ये VJMT असतील, त्या ठिकाणी ST असतील, त्याच प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25% राखीव जागा आहे, 25%. मग अध्यक्ष महोदय याच शासनानं त्या ठिकाणी ते 25% रिझर्वेशन कापून घेतलं आणि आपल्या परिसरातल्या ज्या जिल्हा परिषदच्या किंबहुना सरकारी शाळा आहेत तिथं आपण शिक्षण घेतलं पाहिजे असा कायद्यामध्ये त्या ठिकाणी बदल करण्यात आला. मात्र अध्यक्ष महोदय मग त्या लोकांचं, त्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं पालकत्व हे शासन त्या ठिकाणी का बरं घेत नाही? दिल्लीच्या धर्तीवर जाऊन आपण त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था देशात का बरं लागू करू शकत नाही हा प्रश्न त्या ठिकाणी या सदनाच्या माध्यमानं मला विचारावंसं वाटतंय. अध्यक्ष महोदय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हा देश कुठल्याही शेषनागाच्या मस्तकाच्या फणावर तरलेला नसून तो येथील शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी, विद्यार्थी, कर्मचारी या पंचमहातत्वांच्या हातावर तरलेला आहे. तरी देखील अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे त्याच पंचमहातत्वांच्या मुलांचं त्या ठिकाणी शिक्षण या शासनानं रोखलं आहे. दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही तर असे असंख्य मुद्दे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात होत आहेत. अध्यक्ष महोदय, शिष्यवृत्ती अर्थात स्कॉलरशिप आहे, दरवर्षी आपण अर्थ खात्यात त्याची तरतूद करतो, मात्र तरतूद केली सुद्धा 10 वर्षाचा जर आपण त्या ठिकाणी रेशो काढला तर त्यामध्ये तफावत इतका मोठा डिक्रीजेस मध्ये पर्सेंटेज येतो आहे अध्यक्ष महोदय की प्रत्येकापर्यंत ती शिक्षण व्यवस्था पोहोचत नाहीये. आणि म्हणून हे प्रत्येकाचं जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा म्युन्सिपाल्टीचं शाळा असेल, आपलं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण हे आपलं सक्तीचं आहे, ते 8वी पर्यंतचं सरकार सांगते. मात्र अध्यक्ष महोदय ते खरं सुरू आहे का यामध्ये शासन, मायबाप शासनाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. फक्त प्रशासनावर अंकुश असणं एवढं शासनाचं काम नाही आहे ना. फक्त मुलाचं आपण लग्न करून दिलं म्हणजे मुलावरची आपली जबाबदारी संपलं असं होत नाही. हे शासनाने त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, असे असंख्य मुद्दे या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. मात्र सरते शेवटी वेळेची मर्यादा पार पाडत असताना जाताना फक्त एवढंच सांगतोय की लोकांच्या मनविरात विचार सद्भावनेचे अंकुर फुटावे, कष्टकऱ्यांच्या घरांपर्यंत विकासाची आणि समृद्धीची गंगा पोचावी, लाकडाची मूठ धरून घट्ट पडलेल्या हाताना अध्यक्ष महोदय लेखणीचा स्पर्श व्हावा आणि रात्रंदिवस कुटुंबाच्या भरणपोषणासाठी राबणाऱ्या माझ्या आणि तुमच्याही मायमाऊलीला सहजीवनाचा आनंद घेता यावा एक मात्र उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी घेऊ. जय हिंद, जय भारत, जय संविधान. सभापती महोदय, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. अर्थात
उद्यम से ही कार्य सफल होते हैं, मनोरथों से नहीं। सदावत्सल मातृभूमि को, लोकतंत्र के इस पावन मंदिर को, आदरणीय सभापति महोदय को एवं सभा में उपस्थित सभी सांसदों, सदस्यों एवं अतिथियों को मेरा नमन है। माननीय सभापति महोदय, हमारी यशस्वी प्रधानमंत्री जी की प्रेरणा से 2014 में बना कौशल विकास और उद्यमिता मंत्रालय इस उद्देश्य से स्थापित किया गया था कि हमारे देश के युवाओं को आत्मनिर्भर बनाया जाए और उन्हें ऐसे कौशल प्रदान किया जाए जिससे वे न केवल रोजगार पा सके बल्कि रोजगार के अवसर पैदा भी कर सके। महोदय, मैं सौभाग्यशाली हूं, इस मंत्रालय का दायित्व मुझे मिला है। A past less present has no future। स्किल तो हमारे इतिहास का हिस्सा रहा है, चाहे वो तक्षशिला की शिक्षा पद्धति हो या नालंदा का वैश्विक समृद्धि का उदाहरण, जिसका विध्वंस आक्रांताओं के द्वारा किया गया और पाश्चात्य शिक्षा पद्धति को ही हमारी शिक्षा पद्धति का मानक बना दिया गया। भगवान विश्वकर्मा की प्रेरणा से एवं श्रमेव जयते की संकल्पना से यह मंत्रालय हमारी परंपरा को पुनर्जीवित करने का प्रयास है। आज देश में एक बार फिर स्किल को सम्मान दिया जा रहा है। स्किल डेवलपमेंट पर उतना ही जोर दिया जा रहा है जितना कि शिक्षा पर। इस सदी को भारत की सदी बनाने के लिए बहुत महत्वपूर्ण है कि भारत की युवा पढ़ाई के साथ ही स्किल में भी उतना ही दक्ष हो। भारत की 65% जनसंख्या 35 वर्ष की आयु से कम है। आदरणीय सभापति महोदय, इस बात को केंद्र में रखते हुए हमारी सरकार ने युवाओं के कौशल विकास और नए संस्थाओं के निर्माण में सर्वोच्च प्राथमिकता दी। महोदय, भारत एक युवा देश है जहां ऐसे में इस मंत्रालय की भूमिका और भी महत्वपूर्ण हो जाती है। उद्यमिता को प्रोत्साहित करने के लिए यह मंत्रालय स्टार्टअप्स और छोटे व्यवसायों को मार्गदर्शन, वित्तीय सहायता और प्रशिक्षण दे रहा है। इसका उद्देश्य स्किल इंडिया और आत्मनिर्भर भारत के सपनों को साकार करना है। नजरिया सही हो तो नजारे भी अच्छे दिखते हैं। हमारा देश न केवल रोजगार का हब बनेगा बल्कि वैश्विक स्तर पर अपनी पहचान को और मजबूत करेगा। मुझे लगता है ये कार्य वर्तमान सरकार को ही नहीं अपितु विपक्ष को भी करना चाहिए था। आज ये अवसर है कि हम सब एक साथ मिलकर कौशल विकास की ओर ध्यान दें। नाभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता। धन्यवाद। प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं शिक्षण या गोष्टीची दखल तुम्ही आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे। इतकंच नाही तरी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एकूणच 2 वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध आहे, तरी सुद्धा याच वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट सारख्या तालुक्यामध्ये एक पुन्हा नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी मिळवून देण्यात आली। याच्यामुळे काय होईल तर प्रामुख्याने रोजगाराची निर्मिती होईल। त्याचसोबत वेगवेगळ्या ठिकाणावरून MBBS शिकण्यासाठी येणारी पोरं या वर्धा जिल्ह्यामध्ये येतील। जो वर्धा जिल्हा महात्मा गांधीजी, विनोबा भावे इतकंच नाही तर मातांची माय सिंधुताई सपकाळ यांचं नाव आपण बोलण्याच्या माध्यमातून घेतो। त्यांच्याच या जिल्ह्यामध्ये अनेकांची माय म्हणून शिक्षण हे काम करत बसेल। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की GDP, माननीय अध्यक्ष महोदय, 6% जरी GDP आपल्या देशासाठी खर्च करत असली तरी 1,12,894 कोटी दशांश 64 ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। इथपर्यंतच ही गोष्ट थांबत नाही तर 365 दिवसामध्ये एकूणच 399 रुपये या आपल्या देशाच्या प्रत्येक तासाला खर्च केले जातात। ही शिक्षणाची ताकद या आपल्या वर्धा जिल्ह्यासाठी, आपल्या भारत देशासाठी आहे। आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। इथंच थांबत नाही तर माझे याच लीडर ऑफ अपोजिशनचे प्रत्येक नेते येतात आणि इथं बोलून जातात। मला त्यांना एक सांगायचं अध्यक्ष महोदय की अभ्यासूनी बोलावे, अन्यथा तुम्ही इथे कुठेच नाचू नये, कारण की जनतेपर्यंत जाणारा जो कोणताही विचार आहे तो नकारात्मकतेच्या दृष्टिकोन। उस जमीन से आता हूँ जिस जमीन पे महात्मा गांधी और विनोबा भावे जैसे लोग बसे थे। मैं उस जमीन से आता हूँ जिस जमीन को 7 समंदर पार भी लोग वर्धा से पहले सेवाग्राम कह के पुकारते थे। अध्यक्ष महोदय, जिस देश में महात्मा फुले और सावित्रीबाई फुले जैसे महान लोगों ने शिक्षा की एक मुहिम शुरू की, आज मुझे वो खतरे में दिखाई दे रही है। शर्म आती है मुझे इसी सरकार पे जो चुनाव के वक्त युवा और विद्यार्थियों को साथ लेकर शिक्षा के नाम पे बड़े बड़े वादे करती है और चुनाव के बाद वही युवा और विद्यार्थी मुझे दिल्ली की सड़कों पे पेपर लीक जैसी चीजों पे लाठियां खाते हुए दिखाई देते हैं। अध्यक्ष महोदय, जहां US UK जैसी बड़े देश अपने GDP का 6% तक सिर्फ शिक्षा पे खर्च करता है, वहां हमारा देश क्यों 4.3 पर अड़ा हुआ है? क्यों IIT, IIM और UGC जैसे बड़े संस्थाओं का पैसा कम किया जा रहा है? क्या सरकार इस देश की शिक्षा नीति को, इस देश की शिक्षा को महत्वपूर्ण नहीं समझती? जवाब है हाँ। जिस देश का प्रधानमंत्री ही ऐसा हो, मुफ्त में
राशन और बर्तन ही बांट सकता है, शिक्षा और रोजगार नहीं। अध्यक्ष महोदय, मैं इस देश के युवाओं के लिए कुछ कहना चाहूंगा कि जब तक हमारे देश का युवा भारत की सड़कों को टायर की काली से राख करता रहेगा, जब तक हमारे देश का युवा हिंदू मुसलमान के नाम पे बंटता रहेगा, जब तक हमारे देश का युवा पाकिस्तान खालिस्तान जैसे नारों को समर्थन करता रहेगा, जब तक हमारे देश का युवा बुर्खा पहनने ना पहनने पे भगवे और बुर्खे में लड़ाइयां करवाता रहेगा, तब तक हमारे देश का युवा इन लोगों की वजह से कटता रहेगा। अध्यक्ष महोदय, मैं अंत में यही कहना चाहूंगा कि इतिहास गवाह है कि जब जब युवाओं की शक्ति की युति हुई है, तब तक हमने बड़े बड़े इतिहास रचे हैं। तो आइए हम सब युवा मिलकर आज संकल्प लेते हैं, हम संकल्प लेते हैं कि हम खुद के स्वार्थ को पीछे छोड़ के मानव एवं देश सेवा के लिए खुद को समर्पित करेंगे। हम राजनीति नहीं, लोक नीति यानी लोक सेवा के लिए हमेशा तत्पर रहेंगे और फिर एक बार इस देश को विकसित बनाएंगे। अध्यक्ष महोदय, मैं आखिर में माननीय प्रधानमंत्री से कुछ कहना चाहूंगा कि हाथों की लकीरों से सरकारें चलती नहीं, हाथों की लकीरों से सरकार चलती नहीं। हमने तो उनकी भी लकीरें खूब देखी है जिनके हाथ होते नहीं। धन्यवाद। चाहिए थोड़ा एआई अगर हमारे जो प्राइम मिनिस्टर है उनके जगह पे किसी एआई को बिठाया होता तो शायद पता चलता कि आपके एनालिटिक्स और स्टैटिस्टिक्स क्या कहते हैं और आपके तौर तरीके कैसे। थैंक यू। जय हिंद, जय भारत। थैंक यू। राजपत्रिक नियम के अनुसार सुबह जो फ्लैग होस्टिंग हुई थी उसे अभी डीहोस्ट किया जा रहा है। इसलिए आप सबसे ये निवेदन है कि कुछ मिनट का हम मौन रखेंगे। एक विसिल बजेंगी, तब से लेके जब सेकंड भी विसिल बजेंगी तब हम संसद की कार्यवाही को शुरू करेंगे। आप सभी अपना स्थान ग्रहण कर सकते हैं। संसद की कार्यवाही को आगे बढ़ाने से पहले मैं कुछ इंस्ट्रक्शन। घोटाला, आदर्श घोटाला, वाटला डीएलएफ घोटाला, गाजियाबाद प्रोविडेंट फंड घोटाला, हर्षद मेहता शेयर मार्केट घोटाला, आईपीएल घोटाला, एलआईसी हाउसिंग घोटाला, सबमरीन घोटाला, और अगर इसको हम सब जोड़े तो ये तकरीबन आता है 12 लाख करोड़। ये 12 लाख करोड़ में से अगर हम डेटा निकालेंगे तो हमारे पास है आज कुल मिला के 23 IITs, 16 IIMs। ये रेट बहुत तेजी से बढ़ा है। आज हमने बड़े बड़े इंफ्रास्ट्रक्चर बनाए इसी घोटाला सपोर्ट दैट एजुकेशन सिस्टम। सो वी आर गोइंग करेक्टली। सो प्लीज डोंट टॉक अबाउट द बजट एटलीस्ट। सो यस।